नमस्कार, कोमल रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। आपण येथे आज कांदा पोहे कसे करायचे आहेत ते बघणार आहोत। मी येथे पोहे छान चाळून घेतलेले आहेत। त्यामध्ये पाणी टाकून आपण ते धुवून घेऊ। धुवून घेतल्याच्या नंतर ते एका प्लेटमध्ये पिळून काढू पोहे। पूर्ण पाणी निथरायचं आहे पोह्यामधलं। आपण इथे बारीक कट केलेली कोथिंबीर घ्यायची, 2-3 मिरच्या घ्यायच्या बारीक कट करून, कढीपत्ता, शेंगदाणे, कांदा एक कट करून घ्यायचा। एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं। तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची। मोहरी छान तडतडू द्यायची। तडतडल्याच्या नंतर आपण त्यामध्ये जिरे घालायचे। जिरे घातल्याच्या नंतर शेंगदाणे घालून घ्यायचे आधी, जेणेकरून शेंगदाणे छान असे आपले कडक होतील। त्यामध्ये थोडासा कढीपत्ता, हिरवी मिरची, आपला बारीक कट केलेला कांदा घालायचा। कांदा छान लालसर होईपर्यंत भाजायचा, जेणेकरून पोहे छान लागतील खायला। अर्धा चमचा हळद घालायची। हळद तेलामध्ये घातल्याने पोह्याचा कलर छान येतो। ते छान परतून आपले पोहे त्यामध्ये टाकून द्यायचे। पोहे टाकल्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि पोहे छान हलवून घ्यायचे। पोहे छान हलवले की खायलाही छान लागतात। बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची वरून। आपले पोहे पाहू शकता तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।